डॉक्टर राजूजी पोद्दार यांचा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत दणदणीत विजय। नागपूर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व जनतेचे विश्वासू नेतृत्व डॉक्टर राजूजी पोद्दार यांनी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत मोठे यश संपादन केले आहे। या विजयामुळे नागपूर जिल्ह्यातील जनतेचा तसेच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा त्यांच्यावरील दृढ विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे। डॉक्टर पोद्दार यांनी विकास कामे, संघटन कौशल्य आणि जनतेशी असलेला सततचा संपर्क याच्या बळावर हा भव्य विजय मिळवला आहे। त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून नागपूर जिल्ह्याच्या विकासाला आता अधिक गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। डॉक्टर राजूजी पोद्दार यांचे मनपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी अमोल पुरीसह कॅमेरामॅन प्रवीण धरममाडी। या पत्रकारांना विनंती आहे की बाईक घ्यावी। चालू होत्या आणि संपूर्ण महाराष्ट्र लक्ष नागपूरमध्ये होतं आणि नागपूरमध्ये जो विजय झाला आहे तो बलाढ्य याच्यामध्ये विजय झाला आहे। तर अभिनंदन, धन्यवाद। तर हा ऐतिहासिक जो विजय झाला याचं श्रेय कोणाला देणार? याचं श्रेय पक्षाच्या सन्माननीय नेतृत्वाला, सर्व पदाधिकाऱ्यांना, सर्व सन्माननीय नगरसेवक, नगराध्यक्ष यांना आणि सर्व कार्यकर्त्यांना याचं श्रेय जातं। जेव्हा सावनेर विधानसभा क्षेत्रामधले जी जनता वर्षानुवर्ष तुमची वाट बघत होती की आमचे साहेब आमदार झाले पाहिजे आणि कार्यकर्ते वाट बघत होते, तर त्याबद्दल काय म्हणणार साहेब तुम्ही? जल्लोष बघून, कार्यकर्त्याचा हा जल्लोष बघून काय म्हणणार तुम्ही? गेल्या अनेक वर्षापासून कार्यकर्ते निश्चितपणे वाट पाहत होते की कधी डॉक्टर पोद्दार आमदार होणार आणि आज तो दिवस उगवला। आज तो क्षण या ठिकाणी आलेला आहे आणि निश्चितपणे अतिशय आनंद जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना आणि आमच्या नगरसेवकांना झालेला आहे। साहेब, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींना मोठ्या प्रमाणात आपल्याला पाठिंबा दिला, त्यांचा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपली काय भूमिका आहे? अतिशय मोठा विजय आम्हाला मिळालेला आहे। 8 ते 23 मतदान झालं। 8 ते 23 मतदानापैकी आम्हाला त्या ठिकाणी 682 मतं मिळालेली आहे। आमची जी महायुतीची मतं होती त्यामध्ये 100 मतांची वाढ झाली आहे आणि काँग्रेसचा दारुण पराभव या निवडणुकीमध्ये झालाय। काँग्रेसला 40 कोणे चित करण्याचं काम या निवडणुकीमध्ये मतदारांनी केलेलं आहे आणि म्हणून मतदारांचे मी कोटी कोटी आभार मानतो आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये या मतदारांच्या अपेक्षा आहेत, जनतेच्या अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम